नाशिक महापालिकेच्या महासभेत धूर फवारणीच्या ठेक्यावरून काल जोरदार खडाजंगी झाली। तब्बल 9 कोटी रुपयांच्या ठेक्याला मुदतवाढ देण्याच्या प्रस्तावाला सदस्यांनी कडाडून विरोध करत हे काम महापालिकेने स्वतःच करावे अशी मागणी लावून धरली। अखेर महापौरांनी केवळ 3 महिन्यांची मुदतवाढ देत प्रशासनाला अभ्यास अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले। महापालिकेच्या 6 विभागांमध्ये सुरू असलेल्या धूर फवारणीच्या सुमारे 9 कोटी रुपयांच्या ठेक्याची मुदत संपत आल्याने प्रशासनाने मुदतवाढीचा प्रस्ताव महासभेसमोर ठेवला होता। मात्र सदस्यांनी ठेकेदाराच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत शहरात धूर फवारणीच्या गाड्याच दिसत नसल्याची तक्रार केली। फवारणीमुळे डासांचे प्रमाण कमी होण्याऐवजी डास घरात शिरत असल्याचा आरोपही सदस्यांनी केलाय। नागरिकांना कोणताही दिलासा मिळत नसल्याने ठेकेदाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। फवारणीचे काम खासगी ठेकेदाराऐवजी महापालिकेने स्वतः हाती घ्यावी अशी ठाम भूमिका अनेक सदस्यांनी मांडली आहे। यावेळी प्रशासनावरही जोरदार टीका करण्यात आली। ठेक्याची मुदत संपत असतानाही वेळेत नव्या निविदा प्रक्रिया न राबवता ऐनवेळी महासभेसमोर प्रस्ताव आणून दबाव टाकल्याचा आरोप सदस्यांनी केला। तसेच प्रत्यक्षात किती कर्मचारी फवारणी करतात, किती भागात काम होते आणि त्याचे नियोजन कसे केले जाते याची सविस्तर माहिती देण्याची मागणी करण्यात आली। चर्चेनंतर महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी संबंधित ठेक्याला केवळ 3 महिन्यांची मुदतवाढ मंजूर केली। हा मागच्या महासभेत पण आला होता, सन्माननीय सदस्यांनी तो प्रस्तुत केला होता आणि तेव्हा असा विषय झाला होता की आपले 6 विभाग आहे आणि 6 विभागामध्ये 3 आपण कॉन्ट्रॅक्टरने म्हणताना 2 कॉन्ट्रॅक्टर आणि 1 मनपा असा विषय केला होता। आणि आम्हाला सगळ्या सभागृहाचं असं मत होतं, सगळ्या सदस्यांचं असं सांगणं होतं की मनपाचे जे कर्मचारी आहे ते अतिशय नेटाने काम करतात, पण कॉन्ट्रॅक्च्युअल कर्मचारी आहेत ते व्यवस्थित काम करत नाही किंवा फवारणी जी आहे ती व्यवस्थित होत नाही। या कारणास्तव आपण म्हटलं होतं की मनपा आणि कॉन्ट्रॅक्च्युअल याच्यातला जो काही कंपॅरिझन आहे तो या महासभेत देण्यात यावा, त्या पद्धतीने प्रशासनाने ते दिलं। पण त्याच दरम्यान आज पेस्ट कंट्रोलचा कंटिन्युएशनचा 1 महिन्याकरता डॉकेट आला होता आणि म्हणून त्यावरती सभागृह आक्रमक झालं होतं की पेस्ट कंट्रोल मागच्या महासभेमध्ये सांगण्यात आलं होतं की कंपॅरिझन करून मग निर्णय देणार आहे, तरी सुद्धा ही इतकी व्यवस्था आरोग्याची निकडीची आहे की आपत्कालीन म्हणून ते आता मंजूर करावंच लागेल। याच कालावधीत धूर फवारणीचे काम महापालिकेने स्वतः हाती घेतल्यास लागणारे मनुष्यबळ, यंत्रसामग्री, तांत्रिक बाबी आणि आर्थिक खर्च सविस्तर अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले। धूर फवारणीच्या कामाच्या गुणवत्तेवर उपस्थित झालेल्या प्रश्नांमुळे आता महापालिका प्रशासनाचा अभ्यास अहवाल काय सांगतो आणि भविष्यात हे काम ठेकेदारामार्फत सुरू राहणार की महापालिका स्वतः हाती घेणार याकडे नाशिककरांचं लक्ष लागलंय। न्यूज डेस्क, आपलं नाशिक।